नेक्स्ट MCQ आहे द acute angle between the lines 4x minus 2y plus 13 equal to 0 and the line which makes equal intercept with coordinate axis is ऑप्शन आहे tan inverse 2, tan inverse 3, tan inverse 1/2 आणि tan inverse 1/3. ठीक आहे. फर्स्ट बघा आपल्याला सांगितलंय लाइन विच मेक्स इक्वल इंटरसेप्ट. आता आपण बघितलेलं ते एक लाइन याच्या पूर्वीच्या एक्झाम्पल मध्ये एक लाइन x ऍक्सिस आणि y ऍक्सिसला इंटरसेप्ट करत होते. तर तिथे आपण डबल इंटरसेप्ट फॉर्म बघितलेला होता. काय होता डबल इंटरसेप्ट फॉर्म? x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल टू 1. पण इथं सांगितलं त्यांनी इक्वल इंटरसेप्ट आहे. याचा अर्थ काय झाला? b इक्वल टू a झाला. म्हणजे हा फॉर्म काय आहे बघा x अपॉन a प्लस y अपॉन a इज इक्वल टू 1 किंवा त्यालाच तुम्ही इक्वेशन म्हणू शकता x प्लस y इज इक्वल टू a. आणि असं जर असेल तर याचा स्लोप काय येणार आहे बघा? स्लोप ऑफ दिस लाइन इज त्याला m1 कन्सिडर करा. काय असते? -1 a अपॉन b म्हणजेच 1/1 म्हणजेच -1 येईल. ठीक आहे. दुसरी लाइन दिलेली आहे त्यांनी आपल्याला कोणती? 4x - 2 आहे. त्याचा स्लोप घ्या. अँड स्लोप ऑफ लाइन 4x - 2y plus 13 is equal to 0 is त्याला m2 कन्सिडर करा. काय असतो फॉर्म्युला? -a अपॉन b म्हणजेच -4/2 दॅट इज 2 असेल. आणि दोन्ही स्लोप मिळाले आणि कन्सिडर करा लेट थीटा बी ॲक्यूट अँगल बिटवीन दे. आणि असं असेल तर फॉर्म्युला काय असतो बघा? tan थीटा इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ m1 मायनस m2 डिवाइडेड बाय 1 प्लस m1 इंटू m2. म्हणजेच येणार आहे बघा काय? दॅट इज इक्वल टू 1 m1 आहे आपल्याला -1 मायनस m2 आहे आपला 2 डिवाइडेड बाय 1 प्लस m1 मायनस 1 इंटू m2 2 दॅट इज इक्वल टू मिळेल तुम्हाला -3 डिवाइडेड बाय 1 - 2. म्हणजेच आन्सर येते काय बघा? मॉड्युलस ऑफ -3 डिवाइडेड बाय -1 दॅट इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ -3. म्हणजेच तुम्हाला आन्सर मिळते tan थीटा इज इक्वल टू -3 चा मॉड्युलस किती येणार आहे? 3 येणार आहे. त्यामुळे आपल्याला ॲक्यूट अँगल काय मिळेल? थीटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ. ठीक आहे. चेक करा बघा. समजले? कसं वाटतंय तुम्हाला? समजले असतील, फायद्याचे तुम्हाला वाटत असेल याचा आपल्याला फायदा होतोय तर आपल्या 12वीच्या बाकीच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ अपडेट झाली की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.